त्या मटक्याच्या जागेवरून एवढ्या 50 मीटरच्या अंतरावर स्टेशनची पोलीस चौकी आहे आणि 100 मीटरवर नगरपालिका आहे. म्हणजे हे सगळं त्यांच्या समोरच आहे. तर ते अजून कारवाई झाली नाही. त्यामुळे मी अंबरनाथ पोलीस स्टेशन पश्चिम तसेच अंबरनाथ पोलीस स्टेशन छत्रपती शिवाजी महाराज पोलीस स्टेशन पूर्व इथं आरटीआय दाखल केलंय. अंबरनाथ नगर परिषद 3 तारीख जेव्हा महासभा होती त्या महासभामध्ये एक प्रश्न मी तिथं विचारलेला की बाबा आपल्या अंबरनाथ शहरामध्ये जे प्रीती हॉटेल आहे, जयशंकर हॉटेल आहे स्टेशन परिसरात, त्याचं मागं जे 10 ते 12,000 स्क्वेअर फीट ते अतिक्रमण झालेलं आहे, त्यावर आपण कारवाई का करत नाही. तर त्यावर अनधिकृत बांधकामचे शंके साहेब आहेत, त्यांनी तिथं MRTPची नोटीस त्या लोकांना दिलेली आहे आणि त्यामध्ये ते हे पण प्रश्न केलेला की त्या अनधिकृत गाड्यावर मटके आणि दुसरे काहीतरी धंदे तिथं चालू आहे, ते लोकांना जगजाहीर आहे. तर तो धंदा कुठेतरी बंद होण्यासाठी ते मी आवाज सभागृहामध्ये आपल्या प्रश्न विचारलेला. परंतु त्या मटक्याच्या जागेवरून एवढ्या 50 मीटरच्या अंतरावर स्टेशनची पोलीस चौकी आहे आणि 100 मीटरवर नगरपालिका आहे. म्हणजे हे सगळं त्यांच्या समोरच आहे. तर ते अजून कारवाई झाली नाही. त्यामुळे मी अंबरनाथ पोलीस स्टेशन पश्चिम तसेच अंबरनाथ पोलीस स्टेशन छत्रपती शिवाजी महाराज पोलीस स्टेशन पूर्व इथं आरटीआय दाखल केलंय की आपल्या विभागामध्ये आपल्या परिसरामध्ये एकूण किती मटकेचे धंदे सुरू आहेत. त्याचे काही व्हिडिओ मी काढून ठेवले आहेत. पश्चिम आणि पूर्व दोघांचे व्हिडिओ मी काढून ठेवलेले आहेत. जर ती माहिती मला नाही भेटली तर साहजिक आहे की मी फेसबुक लाईव्ह जाणार, इंस्टाग्रामवर लाईव्ह जाणार, सगळ्यांना तो धंदा कसा चालेल. आजही तो धंदा चालू आहे, असं नाही की धंदा बंद आहे, ते स्टेशन समोरच चालू आहे.